नमस्कार. तर पहा महा-टी-ई-टी 2021 साठी आपण आजच्या व्हिडिओपासून पहा पेपर 1 आणि पेपर 2 साठी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयामधील महत्त्वाचे टॉपिक आणि त्यावर आधारित विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. तर पहा आजच्या व्हिडिओमधून आपण पेपर 1 आणि पेपर 2 साठी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयामधील मानसशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती. तर हा जो काही सुरुवातीचा घटक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाची सुरुवात करता येणार आहे. तर तुमची या ठिकाणी काही उजळणी सुद्धा होणार आहे आणि नंतर आपण जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते पाहणार आहोत. तर पहा पेपर 1 आणि पेपर 2 तर या दोन्ही पेपरच्या तयारीसाठी जर तुम्ही हा YouTube चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आजचा जो काही टॉपिक आहे मानसशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती. तर मानसशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती काय आहे, त्याच्यानंतर काही महत्त्वाचे आपण मानसशास्त्रज्ञ पाहूया. त्यांनी मानसशास्त्रामधील ज्या काही महत्त्वाच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत किंवा महत्त्वाची पुस्तके लिहिलेली आहेत तर त्या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी बेसिक पाहणार आहोत, ज्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तर या ठिकाणी सुरुवात करूया. तर पहिला टॉपिक आहे या ठिकाणी मानसशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती. तर मानसशास्त्र तर हा शब्द कसा तयार झाला, तर मानस अधिक शास्त्र. तर या दोन शब्दांपासून मानसशास्त्र हा शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे. त्याच्यानंतर 21वे शतक, जे 21वे शतक आहे ते मानसशास्त्र शतक असं मानलं जातं. 21वे शतक हे मानसशास्त्र शतक आहे. त्यानंतर मानसशास्त्राच्या अभ्यासाला अरिस्टॉटलच्या काळापासून सुरुवात झाली. तर त्या ठिकाणी 21वे शतक हे मानसशास्त्र शतक जरी मानलं जात असलं तरी मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात ही अरिस्टॉटलच्या काळापासून झालेली आहे. आणि अरिस्टॉटलचा जो काही काळ आहे तर तो इसवी सन पूर्व 384 ते 322 पासून सुरू होतो. म्हणजे 384 ते 322 पासून या ठिकाणी मानसशास्त्राच्या अभ्यासाला अरिस्टॉटलच्या काळापासून सुरुवात झालेली आहे. आता या ठिकाणी सायकोलॉजी इंग्रजी जो काही शब्द आहे तर तो या ठिकाणी सायकोलॉजी हा शब्द येतो आणि या ठिकाणी जो काही सायको शब्द आहे त्याला आत्मा असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी लोगस म्हणजे विचार किंवा शास्त्र. तर या ग्रीक शब्दांपासून सायको आणि लोगस तर या ग्रीक शब्दांपासून सायकोलॉजी हा शब्द तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला मानसशास्त्राची सुरुवात जे काही स्वरूप आहे ते सांगता येईल. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो काही मानसशास्त्रज्ञ आहे तो अरिस्टॉटल आहे. कारण मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात ही अरिस्टॉटलच्या काळापासून झाली, त्याच्यामुळे हा सर्वात महत्त्वाचा असा मानसशास्त्रज्ञ मानता येईल. तर अरिस्टॉटल हा ग्रीक तत्ववेत्ता होता. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे यावरती सुद्धा आधारित तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की या ठिकाणी अरिस्टॉटल हा टिंबटिंब तत्ववेत्ता होता. तर तो या ठिकाणी ग्रीक तत्ववेत्ता होता, हे लक्षात ठेवायचं आहे. आता त्याने जो सर्वात महत्त्वाचा ग्रंथ लिहिला तो डी एनिमा नावाचा ग्रंथ हा अरिस्टॉटल यांनी लिहिला आणि तो मानसशास्त्राचा पहिला ग्रंथ आहे. तर खूप महत्वाचं आहे की डी एनिमा हा ग्रंथ कोणी लिहिला, तर अरिस्टॉटल यांनी लिहिला आणि तो मानसशास्त्राचा पहिला ग्रंथ आहे. त्यात त्याने आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या केली आहे. तर अरिस्टॉटल यांनी मानसशास्त्राची व्याख्या काय केली, तर आत्म्याचं शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या या मानसशास्त्राच्या पहिल्या ग्रंथामध्ये म्हणजे डी एनिमा या ग्रंथात केलेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरा मानसशास्त्रज्ञ येणार आहे प्लुटो. तर प्लुटो सुद्धा या ठिकाणी ग्रीक तत्ववेत्ता होता आणि त्याने रिपब्लिक हा मानसशास्त्रावर आधारित ग्रंथ लिहिला. आता या ठिकाणी जे काही ग्रंथ आहेत ग्रंथांची नावं या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. तुम्हाला जोड्या लावा. तर अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारला जाईल. त्यासमोर तुमचे जे काही मानसशास्त्रज्ञ आहेत ते विचारले जातील आणि त्याच्यासमोर त्यांनी लिहिलेले ग्रंथ यांच्या जोड्या लावा असा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. तर प्लुटो हा ग्रीक तत्ववेत्ता होता. त्याने रिपब्लिक हा मानसशास्त्रावर आधारित एक ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये व्यक्तिभिन्नते संबंधीचे विचार त्यांनी मांडलेले आहेत. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा भिन्न असतो, त्याच्यामधील गुण भिन्न असतात. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये व्यक्ती भिन्नता नसते, पाहायला मिळत नाही, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी समान असतात. परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्ती भिन्नता ही असते. जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी जो काही व्यक्ती भिन्नता संबंधीचा विचार आहे तर तो या ठिकाणी ग्रीक तत्ववेत्ता प्लुटो यांनी मांडलेला आहे, हे महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढला मानसशास्त्र येणार आहे क्विटिलियन. तर क्विटिलियन हा रोमन शिक्षण तज्ञ होता. हा या ठिकाणी शिक्षण तज्ञ आहे, रोमन शिक्षण तज्ञ होता आणि त्याने व्यक्तीच्या बुद्धीला महत्व दिलेलं आहे. व्यक्तीच्या बुद्धीला महत्व कुणी दिलं, तर क्विटिलियन या रोमन शिक्षण तज्ञाने व्यक्तीच्या बुद्धीला महत्व दिलेलं आहे. तर त्याने काय म्हटलेलं आहे सर्वात महत्वाचं असं वाक्य आहे, विधान आहे. विधानावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात की जे एखादं विधान दिलं जाईल आणि हे विधान कोणत्या तत्ववेत्ता किंवा शिक्षण शास्त्रज्ञ असेल किंवा मानसशास्त्रज्ञाने म्हटलेलं आहे.
तर वक्ता तयार करायच्या निवडीत व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी असं या ठिकाणी क्विटिलियन यांनी म्हटलेलं आहे. आणि यावर आधारित तुम्हाला प्रश्न पाठीमागच्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे की वक्ता म्हणजे या ठिकाणी भाषण करणारा. तर वक्ता जर तयार करायचा असेल तर त्याच्या तयार करणाऱ्या उमेदवाराच्या निवडीमध्ये त्या व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी आणि लक्षात घेतली तरच या ठिकाणी तो वक्ता व्यवस्थित तयार करता येईल असं या ठिकाणी जे म्हटलेलं आहे ते क्विटिलियन यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याने सर्वात महत्वाचं म्हणजे बुद्धीला जास्त महत्व दिलेलं आहे. आणि त्यानंतर मानसशास्त्राच्या विविध मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या काही व्याख्या आहेत. व्याख्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. या व्याख्या आणि त्या व्याख्या नेमक्या कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून जे काही पॉइंट आहेत महत्वाचे ते तुम्हाला स्पष्टीकरण किंवा एक्सप्लेनेशन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु तुम्ही जे पॉइंट आहे ते व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहित चला, एक वही करा त्यासाठी. त्याच्यामुळे तुम्हाला परीक्षेच्या आधी ते व्यवस्थित वाचता येतील. आणि त्याच्यानंतर जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते सुद्धा आपण स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. त्याच्यामुळे मानसशास्त्रावर आधारित कोणत्याही प्रकारचा जरी कठीण प्रश्न तुम्हाला विचारला गेला तरी तुमच्या कन्सेप्ट एकदा का क्लिअर झाल्या की तर तुम्हाला तो जो काही प्रश्न आहे तर तो सोडवता येणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे. फक्त या ठिकाणी तुम्ही फक्त प्रश्न उत्तर असं न करता तुमचे जे कन्सेप्ट आहे ते क्लिअर करून घेत चला. आणि त्या संदर्भात तुम्ही कमेंट करा की तुम्हाला कोणता टॉपिक या ठिकाणी अवघड जाईल किंवा अवघड जातो आणि त्या संदर्भात तुम्ही एक्सप्लेन करा. तर ते टॉपिक मी या ठिकाणी कव्हर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आता या ठिकाणी पहिली जी व्याख्या आहे ती मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र, सायन्स ऑफ माइंड. तर मनाचा अभ्यास करणारे जे शास्त्र असतं मानसशास्त्र असं म्हटलं जातं. आणि मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित आणि वर्णनात्मक शास्त्र होय. तर या ज्या काही दोन व्याख्या आहेत तर त्या ठिकाणी मॅकडुगल यांनी केलेल्या आहेत. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र, सायन्स ऑफ माइंड, आणि मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित आणि वर्णनात्मक शास्त्र असतं. तर हे मॅकडुगल यांनी म्हटलेलं आहे किंवा ही व्याख्या ही केलेली आहे. नंतर पुढची व्याख्या आहे की बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. तर जी बोधावस्था असते तर त्या बोधावस्थेचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र. तर ही जी व्याख्या आहे ती विल्यम वुंट यांनी केलेली आहे. आणि पुढची व्याख्या आहे मानवी वर्तनाच्या मुळाशी जे अवबोध प्रेरणा असतात. मानवी वर्तन जे घडतं आणि त्या घडणाऱ्या वर्तनाच्या मुळाशी ज्या काही अवबोध प्रेरणा असतात, कारण ज्या काही अवबोध प्रेरणा असतात आणि त्यामुळेच मानवी मनाचं किंवा मानवाचे वर्तन आहे ते घडत असतं. तर जरी या अवबोध प्रेरणा नसतील तर मानवाचं वर्तन घडू शकत नाही. म्हणजेच मानवी वर्तनाच्या मुळाशी ज्या काही अवबोध प्रेरणा असतात तर त्याला मानसशास्त्र असं म्हटलं जातं. ही जी व्याख्या आहे तर ती फ्राइड यांनी केलेली आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी मॅकडुगल, विल्यम वुंट आणि फ्राइड यांच्या या व्याख्या आहेत. तर या ठिकाणी या व्याख्या व्यवस्थित तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी पुढील व्याख्या आहे मानसशास्त्र हे अनुभव आणि वर्तनाचं शास्त्र आहे. तर मानसशास्त्र हे जे अनुभव असतात, जे वर्तन आहे तर त्या वर्तनाचं शास्त्र, तर हे या ठिकाणी मानसशास्त्र म्हणून ओळखलं जातं. तर ही व्याख्या मन यांनी केलेली आहे. पुढील व्याख्या आहे मानवी वर्तनाचं शास्त्र ते मानसशास्त्र. मानवी वर्तनाचे शास्त्र सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर. तर मानवी वर्तनात जे शास्त्र असतं, मानव कशा प्रकारे वर्तन करतो, कशा प्रकारे वागतो, तर याचं जे शास्त्र आहे तर ते मानसशास्त्र असं ओळखलं जातं. ही जी व्याख्या आहे ती जे.बी. वॅटसन यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढची व्याख्या आहे विकसित प्राण्यांच्या अंतर्गत आणि बाह्य वर्तनाचे व त्यावरील मानसिकतेचे अनुभव मिश्रित आणि वस्तुनिष्ठपणे अभ्यास करणारं आणि वास्तववादी शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आता जे मानसशास्त्र आहे तर ते या ठिकाणी मानवी वर्तनाचं वास्तववादी असं वर्णन करतं किंवा अभ्यास करतं. म्हणजे या ठिकाणी विकसित जे प्राणी आहेत तर त्या विकसित प्राण्यांच्या अंतर्गत असेल बाह्य वर्तनाचं आणि त्यावर ज्या मानसिकतेचे अनुभव मिश्रित आणि वस्तुनिष्ठपणे जे अभ्यास करणारं शास्त्र आहे किंवा वास्तववादी शास्त्र आहे त्याला मानसशास्त्र असं म्हटलं जातं. कारण या ठिकाणी चिंपांझीवरती प्रयोग केला होता, मांजरावरती प्रयोग केला होता, कबुतरावरती प्रयोग केला होता. म्हणजे हे विकसित प्राणी आहेत आणि या विकसित प्राण्यावरती या ठिकाणी प्रयोग केले गेले आणि त्याच्यामधून वास्तववादी असं या ठिकाणी जे काही शास्त्र आहे ते मांडलं गेलं किंवा त्याच्यामधून काही उपपत्त्या शोधल्या गेल्या. तर याला मानसशास्त्र असं म्हटलं जातं. ही व्याख्या वॅटसन, जे.बी. वॅटसन यांनीच केलेली आहे. त्यानंतर पुढील व्याख्या आहे अध्ययनाशी संबंधित असणारी मानसशास्त्राची शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. आता या ठिकाणी सर्वात महत्वाचं शैक्षणिक मानसशास्त्र तर अध्ययनाशी संबंधित
म्हणजे या ठिकाणी शिक्षकांनी मुलांना अध्यापन कसं केलं पाहिजे आणि मुलांचं अध्ययन कसं घडतं, मूल जन्माला आल्यापासून ते कशा प्रकारे अध्ययन करतं, तर या संदर्भात अभ्यास करण्याची शाखा असते त्याला शैक्षणिक मानसशास्त्र असं म्हटलं जातं. आणि ही व्याख्या स्किनर, BF स्किनर यांनी मांडलेली आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी मन, JB वॅटसन आणि स्किनर यांनी या मांडलेल्या महत्वाच्या अशा व्याख्या आहेत. त्या ठिकाणी या व्याख्या तुम्हाला समजल्या असतील. तर आता या ठिकाणी पुढील व्याख्या आहे मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र. मानव असेल किंवा मानवेतर इतर प्राणी असतील तर या सर्व प्राण्यांच्या वर्तनाचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. तर ही जी व्याख्या आहे मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, तर ही मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स तर या 3 मानसशास्त्रज्ञांची ही व्याख्या आहे. त्यानंतर पुढील व्याख्या आहे शिकणाऱ्या वर्तनाचा व त्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. शिकणाऱ्या वर्तनाचा आणि त्या वर्तनाच्या मुळाशी ज्या काही प्रेरणा असतात त्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. व्याख्या जड यांची आहे. त्यानंतर पुढील व्याख्या आहे मान्यता पावलेल्या तत्वांचा किंवा सिद्धांतांचा उपयोग हा शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. तर ही व्याख्या गुत्ती आणि पॉवर्स तर यांनी केलेली आहे. तर मान्यता पावलेल्या जे काही तत्व आहेत म्हणजे या ठिकाणी प्रयोग करून जे प्राणी आहेत त्यांच्यावरती प्रयोग करून त्याच्यामधून महत्वाचे असे तत्व शोधले गेले आणि ते तत्व मान्यता पावले गेले. तर या मान्यता पावलेल्या तत्वांचा किंवा सिद्धांतांचा उपयोग या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी करणारे जे शास्त्र असतं त्याला शैक्षणिक मानसशास्त्र असं म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये पॅव्लॉव असेल किंवा थॉर्नडाईक असेल तर यांनी वेगवेगळ्या प्राण्यांवरती अभ्यास केला आणि त्याच्यामधून महत्वाचे असे तत्वे किंवा सिद्धांत शोधले आणि त्या सिद्धांतांचा उपयोग या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अध्ययनात ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी उपयोग केला जातो. आणि या तत्वांचा किंवा सिद्धांतांचा उपयोग या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी करणारे जे शास्त्र असतं त्याला शैक्षणिक मानसशास्त्र असं म्हटलं जातं. गुत्ती आणि पॉवर्स यांनी ही व्याख्या केलेली आहे. त्यानंतर पुढील मानसशास्त्रज्ञ आहे विल्यम वुंट. तर यांच्या संदर्भात महत्वाची अशी माहिती पाहूया. तर यांनी 1879 मध्ये जर्मनीमधील लाइप्झिग विद्यापीठामध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. तर मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा ही विल्यम वुंट यांनी सुरू केली 1879 मध्ये लाइप्झिग विद्यापीठामध्ये. त्यानंतर 1892 मध्ये कार्नेल विद्यापीठात विल्यम वुंट यांचं शिष्य एडवर्ड टिचनर यांनी मानसशास्त्राची दुसरी प्रयोगशाळा काढली. तर या ठिकाणी विल्यम वुंट यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा 1879 मध्ये लाइप्झिग विद्यापीठात सुरू केली आणि त्यांचेच शिष्य एडवर्ड टिचनर यांनी 1892 मध्ये कार्नेल विद्यापीठामध्ये मानसशास्त्राची दुसरी प्रयोगशाळा सुरू केली किंवा काढली. त्यानंतर वुडवर्थ यांनी काय केलं तर त्यांनी वर्तनाचं एक महत्वाचं असं सूत्र मांडलं. तर B बरोबर S-O-R असं त्यांनी या ठिकाणी वर्तनाचं सूत्र मांडलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की B = S-O-R. तर हे जे वर्तनाचं सूत्र आहे ते कोणी मांडलेलं आहे तर ते वुडवर्थ यांनी मांडलेलं आहे. आता याच्यामध्ये जो काय B आहे तर तो या ठिकाणी बिहेवियर, B म्हणजे बिहेवियर, तर S या ठिकाणी स्टिम्युलस, O म्हणजे ऑर्गॅनिझम आणि R म्हणजे रिस्पॉन्स. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे वर्तनाचं वुडवर्थ यांनी हे सूत्र मांडलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी बिहेवियर वर्तन बरोबर उद्दीपक जीव प्रतिक्रिया अशा प्रकारे या ठिकाणी वुडवर्थ यांनी हे महत्वाचं असं सूत्र मांडलेलं आहे. तर अशा प्रकारे मानसशास्त्राचं स्वरूप आणि व्याप्ती तर या संदर्भातील महत्वाचा असा टॉपिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला, ज्याच्यामध्ये महत्वाच्या मानसशास्त्रज्ञांच्या ज्या काही व्याख्या आहेत शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या तर कोणी केलेल्या आहेत या संदर्भातील माहिती पाहिली. विल्यम वुंट असेल, त्यानंतर इतर जे काही मानसशास्त्रज्ञ आहेत तर त्यांची आपण महत्वाची अशी माहिती पाहिली जी परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाची असेल. तर या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, टॉपिक तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर कमेंट करा. त्याच्यामुळे मला या ठिकाणी जो उत्साह आहे तो नक्कीच मिळेल आणि अशाच प्रकारचे या ठिकाणी जे काही महत्त्वाचे टॉपिक आहे ते तुमच्यासाठी मी घेऊन येईल आणि तुमचे कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होतील. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुमचे मित्रांचे काही ग्रुप असतील तर त्याच्यामध्ये ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सुद्धा सबस्क्राईब करायला लावा. त्याच्यामुळे त्यांची सुद्धा चांगल्या प्रकारे तयारी होणार आहे. तर भेटूया अशाच प्रकारच्या पुढच्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.